नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचं संविधान लिहून देशाला सुपूर्द केलं. त्यानिमित्त आज देशात 75व्या अमृत महोत्सवी संविधान दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त माजी महापौर अनिता सोनकांबळे व रवी सोनकांबळे मित्रमंडळाच्या वतीनं शहरातील दर्गा रोड परिसरात पाल ठोकून राहत असलेल्या आदिवासी समाजातील गरजू नागरिकांना संविधानाचे वाटप करण्यात आले. याचबरोबर सध्या थंडीचे दिवस असून उघड्यावर वास्तव्यास असलेल्या या आदिवासी समाजातील लहान मुले महिला यांना थंडीपासून बचाव व्हावा या उद्देशाने त्यांना उबदार रगचे वाटपही करण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक मिठूभाई मौलाना जहांगीर नदवी, माजी महापौर अनिता सोनकांबळे, प्रल्हाद आवचार, रवी सोनकांबळे, सिद्धार्थ भराडे, प्रदीप वावळे, प्रेमानंद बनसोडे, TS सुगंधे, DR जाधव, गंगाधर कांबे, प्रशांत वारकरी, दीप लोंढे, अविनाश अंभोरे, भूषण जाधव, म्हस्के, अशोक काळे, देवराव वावळे, राहुल अंभोरे, अर्जुन खरात, सोपन सीता फुले, मधुकर वाघमारे सह रवी सोनकांबळे मित्रमंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधानाचा अमृत महोत्सव दिवस आहे, वर्ष आहे आणि या वर्षी संविधान अशा लोकांना वाटप करण्यात आला ज्यांना संविधानाची माहिती नाही आणि त्याला संविधान देण्याचा उद्देश असा आहे की त्याला माहीत झाला पाहिजे की माझे काय अधिकार आहे आणि जे अधिकार या संविधानाने आम्हाला या देशात दिले आहे त्या संविधानामार्फत आम्ही कसे जगू शकतो आणि कसे आम्ही आमचे हक्क या लढायातून घेऊ शकतो. ज्यामुळे आज जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे त्यांचे आज 75 वर्ष होत आहे आणि त्या 75व्या वर्षी ही आज दलित, आदिवासी आणि मुस्लिम समाज, मायनॉरिटी आणि इतर अनेक समाज जे या देशात आपल्या हक्कापासून वंचित आहे त्यांना आपले हक्क कसे मिळविता येते हे संविधान आम्हाला, ह्या संविधानाद्वारे आम्हाला हे आमचे हक्क मिळण्यासाठी हे संविधान आम्हाला राह दिसवतो आणि रास्ता दाखवितो. त्यासाठी मी आज जे कार्यक्रम रवी सोनकांबळे आणि त्यांचे सर्व संबंधितांनी जे घेतले त्यामुळे मी त्यांच्या आभारी आहे. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.